क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण बायोलॉजीचं चॅप्टर नंबर 8 रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन ह्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. पण ह्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जर तुम्हाला लेक्चर समजलं, ठीक आहे, मी जे बोललेले कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आल्या तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत, ठीक आहे. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि एक अजून रिक्वेस्ट की व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, ठीक आहे. तर सुरुवात करण्याच्या आधी रेस्पिरेशनबद्दल आपल्याला बोलायचं आहे. पण ह्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपल्याला कॅन यू रिकॉल देऊन ठेवलं होतं. रेस्पिरेशनबद्दल विचारलं आहे, डेफिनेशन विचारली रेस्पिरेशनची, कुठल्या कुठल्या टाईपचे सेल्युलर रेस्पिरेशन्स असतात, ठीक आहे. व्हाय शुड वी रेस्पायर ऑल द टाईम, म्हणजे पूर्ण वेळ आपण रेस्पिरेशन का करत राहतो, ओके. तर ह्या 3 क्वेश्चनचे आन्सर आपल्याला एक्झॅक्टली जाणून घ्यायचे आहेत पहिले, देन वी कॅन ट्राय टू गो फॉरवर्ड अँड ज्या काही कन्सेप्ट आपल्याला दिल्या आहेत त्यांच्यावरती आपण डिस्कशन करू, ठीक आहे. तर बघा की रेस्पिरेशनची एक्झॅक्ट डेफिनेशन जर आपण म्हटली तर आपल्या पुस्तकामध्येच इंट्रोडक्शनमध्येच आपल्याला दिलं होतं काय, दॅट इज द बायोकेमिकल प्रोसेस आहे ऑक्सिडेशनची ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडची इन अँड ऑर्डरली मॅनर, ठीक आहे. काय ऑर्डरली मॅनर फॉर लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. म्हणजे नॉर्मली आपण जे कुठलंही जेवण, म्हणजे सपोज की मी C6H12O6 माझ्याकडे ग्लुकोज आहे, जर मी ग्लुकोज जर माझ्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेस्ट झालं असेल तर त्याच्यासोबत रेस्पिरेट करण्यासाठी, त्याच्यासोबत ऑक्सिडेशन करण्यासाठी मी 6 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल काय करतो, इनहेल करतो, बरोबर आहे. मग जेव्हा मी 6 ऑक्सिजनच्या मॉलिक्युल्स माझ्या नोज थ्रू लंग्समध्ये टाकतो, ॲट दॅट टाईम हे ऑक्सिजन, ओके, ब्लडसोबत जाऊन सेलपर्यंत पोहोचून ह्या ग्लुकोजसोबत रिॲक्शन करतं, ठीक आहे. आणि ग्लुकोजसोबत रिॲक्शन केल्यानंतर ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो. जेव्हा आपण रेस्पिरेट आउट करतो 6 वॉटरचे मॉलिक्युल्स त्याच्यासोबत निघतात, दॅट इज व्हॉट अ मॉइश्चराइज थोडंसं कार्बन डायऑक्साईड आपल्याला दिसतो. आणि 38 ATP म्हणजे ॲडोनोसिन ट्रायफॉस्फेट हे बनतात. आणि जेव्हा एनर्जी यूज होऊन जाते तर ॲडोनोसिन डायफॉस्फेट म्हणजे ADP बनून जातो. हा हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे हे आपलं बेसिक रेस्पिरेशन आहे, दॅट इज द बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन अन ऑर्डिनरी मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी. जी केमिकलचा फॉर्म कुठला असतो, ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये हा असतो. दुसरा क्वेश्चन जर मी तुम्हाला सांगितला, त्याचा आन्सर जर सांगितलं की दॅट इज टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन. आपण सुरुवातीलाच म्हणजे जिथे आपण बायोलॉजी स्टार्ट केलं तिथेच आपण बोललेलो आहेत मला वाटतं की दॅट इज व्हॉट एरोबिक रेस्पिरेशन अँड एनएरोबिक रेस्पिरेशन, अशा 2 टाईपचे सेल्युलर रेस्पिरेशन आपल्याला माहिती येते, ठीक आहे. आणि व्हाय शुड वी आर रेस्पायर ऑल द टाईम, का बरं रेस्पिरेशन करत बसतो. एकदा रेस्पिरेशन करून घेतलं मग चालणार नाही का, डेफिनेटली माणसाला काहीतरी होऊन जाईल, ठीक आहे. इट्स अ पार्ट ऑफ जोक, ठीक आहे. सो हेअर इज दॅट द रिजन विल बी, कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय रिक्वायर्ड एनर्जी टू कॅरी आउट द लाईफ प्रोसेसेस, ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला थ्रू आउट म्हणजे पूर्ण दिवसभर एनर्जीची गरज पडते, ठीक आहे. सो लाईफ जे आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत रिक्वायर्ड एनर्जी टू कॅरी आउट द लाईफ प्रोसेसेस, म्हणजे दीज प्रोसेस आर कॅरीड बाय द एनर्जी मेड अवेलेबल थ्रू द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, दस वी नीड टू बी रेस्पायर ऑल द टाईम. म्हणजे आपल्याला एनर्जी काय दिवसभर लागत असते, दिवसभर आपले कुठले ना कुठले वेगवेगळे काम आहे आपल्यासोबत येत राहतात. म्हणून आपल्याला आपले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे, कुठलेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण म्हणतो दॅट इज रिक्वायर्ड एनर्जी टू कॅरी आउट द लाईफ प्रोसेसेस. ज्या लाईफ प्रोसेसला कॅरी आउट करण्यासाठी काय करावं लागेल, त्याला रेस्पिरेशन करावं लागेल. देन दॅट ऑक्सिजन हेल्प टू द ग्लुकोज ऑर अदर पार्ट्स, अदर कंपोनंट्स, देन इट जनरेट ATP, म्हणजे जी एनर्जी आहे तिला काय करतो, तो जनरेट करतो, ठीक आहे. दिस इज वॉट द 3 क्वेश्चन्स वी हॅव अ आन्सर ऑफ दिस, ठीक आहे. ह्या तिघांचा आन्सर आपल्या पुस्तकामध्येच इंट्रोडक्शनमध्ये देऊन ठेवलं होतं. आय जस्ट ट्राय टू एक्सप्लेन यू दॅट ऑल क्वेश्चन्स, ठीक आहे. नाव वी हॅव समथिंग अबाउट दिस चॅप्टर, ठीक आहे. तर आपण आता ह्या चॅप्टरबद्दल काही डिस्कशन करू. तर सगळ्यात पहिले बघा, फॉर रेस्पिरेशन पर्पज, जर आपण रेस्पिरेशन करण्यासाठी विचार केला म्हणजे फॉर धिस, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी द प्रोसेस ऑफ गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ऑर्गॅनिझम अँड द इन्व्हायरमेंट. म्हणजे एक्झॅक्टली काय होत असेल की जेव्हाही रेस्पिरेशन होतं तर रेस्पिरेशनच्या वेळेस काय होणार आहे की जो गॅस आहे, म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो किंवा देतो, म्हणजे गॅसचं एक्सचेंज होतं कोणामध्ये, जो ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे मे बी आपण आहोत एक, ठीक आहे, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ॲक्वाटिक असतील किंवा टेरेस्टेरियल्स असतील, ठीक आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत बेसिकली, ऑर दॅट ऑर्गॅनिझम्स ट्राय टू काय करतात, गॅसला एक्सचेंज करतात, म्हणजे ऑक्सिजनला एक्सचेंज करतात किंवा कार्बन डायऑक्साईडला इन्व्हायरमेंट थ्रू
इन्व्हायरमेंट आणि ऑर्गॅनिझम एकमेकांमध्ये काय करतात, या गॅसेसला एक्सचेंज करतात. म्हणजे दॅट इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंज. ओके, दॅट इज प्रोसेस ऑफ गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ऑर्गॅनिझम अँड द इन्व्हायरमेंटमध्ये काय होतं, गॅसियस एक्सचेंज होतं. सो द साईट ऑफ गॅसियस एक्सचेंज इज कॉल्ड अ रेस्पिरेटरी सरफेस. म्हणजे जिथे ह्या सगळ्या गोष्टी होतात, ज्या सरफेसवरती होतात, त्याला रेस्पिरेटरी सरफेस म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे नोज आहे, ठीक आहे. अदरवाईज जर मी प्लांटचा विचार केला, म्हणजे माझ्याकडे जर प्लांट आहे तर प्लांटमध्ये असणारं एक लीफ असेल, ठीक आहे, पान असेल, स्टेम असेल, म्हणजे आपलं जे झाड आहे, बरोबर आहे ना. आपण एखादं रोपटं जर घेतलं तर मुळांच्या वरचा हा जो भाग असतो, ठीक आहे, याच्यानंतरचं आपल्याकडे काही झाड येतं, याच्यामधला भाग हा स्टेम आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. एखादा रोप असेल छोटंसं, लीफ आहे, ठीक आहे, स्टेम असेल किंवा रूट्स असतील, दे हॅविंग अन अ सर्टन सर्फेसेस. म्हणजे दॅट इज जी साईट आहे जिथे गॅस एक्सचेंज होतो आहे, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये जे एक्सचेंज होतं आहे इन्व्हायरमेंटमध्ये आणि ऑर्गॅनिझममध्ये, तर त्या सरफेसला आपण काय म्हणणार आहोत, रेस्पिरेटरी सरफेस आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. सो वी हॅव अ टॉपिक दॅट इज 8.1 ऑर्गन्स ऑफ अ रेस्पिरेटरी एक्सचेंज. आता ह्यामध्ये ऑर्गन्सबद्दल बोललेलं आहे, म्हणजे ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंजसाठी, म्हणजे स्पेसिफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग सर्टन ऑर्गन्स अँड दे रेस्पिरेट थ्रू दॅट ऑर्गन्स. म्हणजे जे गॅसियस एक्सचेंज होणार आहे, रेस्पिरेटरी एक्सचेंज होणार आहे, दॅट इज थ्रू द ऑर्गन्स. म्हणजे स्पेसिफिक ऑर्गन असेल, थ्रू दॅट ऑर्गन दे आर ट्राय टू एक्सचेंज द गॅस, म्हणजे ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये होणारं जे एक्सचेंज आहे, फॉर दिस जर एफिशियंट गॅसियस एक्सचेंज व्हायला पाहिजे, म्हणजे चांगल्या पद्धतीने जर श्वासोच्छ्वास आपला जो आहे किंवा लंग्स थ्रू होणारं जे आपले कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजनमध्ये देवाणघेवाण व्हायला पाहिजे असेल, प्लांटमधल्या पानामध्ये आणि इन्व्हायरमेंटमध्ये होणारं जे गॅसियस एक्सचेंज आहे, जर ते चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल, तर फॉर दॅट इफिशियंट गॅसियस एक्सचेंज द रेस्पिरेटरी सर्फेसेस शुड हॅव फॉलोइंग फीचर्स. म्हणजे काही फीचर्स त्यांना पाहिजेत. म्हणजे अशा ऑर्गन्सला ऑर दॅट फॉर रेस्पिरेटरी सरफेस शुड हॅव फॉलोइंग फीचर्स. म्हणजे रेस्पिरेटरी सरफेस कसा पाहिजे नेमका, ओके. जर रेस्पिरेटरी सरफेसमध्ये ह्या पद्धतीचे फीचर्स असतील तर दॅट रेस्पिरेटरी ऑर्गन ऑर दॅट रेस्पिरेटरी सरफेस इफिशियंट गॅसियस एक्सचेंज करू शकतो. म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये काय होईल, त्याच्यामध्ये गॅसची देवाणघेवाण होईल अँड वी प्रोड्यूस अॅन अ ग्रेटर एनर्जी. चांगल्या प्रमाणामध्ये काय होईल, एनर्जी पण प्रोड्यूस होताना आपल्याला दिसेल, ठीक आहे. सो वी हॅव जस्ट याच्या विरुद्धची थोडंसं हे सांगतो. आपल्या लंग्समध्ये सध्या जर निमोनिया झाला असेल तर नेमकं काय होत असेल बघा. लंग्समध्ये जर आपण बघितलं, अशा 2 भाग असतात, 2 लंग्स आहेत. यांच्यामध्ये ब्रॉन्कायलीज असतात, छोट्या छोट्या अजून भाग असतात, ठीक आहे. अशा झाडांच्या पानांसारखे गेलेल्या आपल्या वेन्स असतात. वेन्सच्या अजून छोट्या छोट्या बारीक बारीक वेन्स बनत जातात, ठीक आहे. प्रत्येक केसमध्ये असं होत जातं आणि पुढे कुठेतरी असे गोल 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 आपण म्हणतो स्पंजसारखे ॲल्व्होलाईज बनतात, गोल गोल असतात छोटेसे असे, ओके. आता हे जे तुम्ही बघतायत ह्या पद्धतीने जर असं गोल ॲल्व्होलाईज असतील, म्हणजे मी फक्त ॲल्व्होलाईज काढतो ह्या पद्धतीने, दाखवेल तुम्हाला मी ह्या पद्धतीने, आपण ह्याच्यावरती पण बोलू. निमोनियाचं काय होतं माहिती आहे का, की हे या सरफेसला ब्लॉक करतं, मधल्या सरफेसला, ठीक आहे. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन येणार आहे किंवा कार्बन डायऑक्साईड जे गॅसला एक्सचेंज करणारे जो सरफेस आहे ॲक्च्युली, आणि इथे कॅपिलरी असतात वरच्या भागावरती, ओके. ह्या वरच्या सरफेसवरती एक्झॅक्टली काय असतं, तुमचे कॅपिलरीज असतात त्याच्यावरती असणारे, याच्या छोट्या छोट्या म्हणजे एकदम बारीक कॅपिलरीची जाळी असते ह्या याच्यावरती, ठीक आहे. जर हा सरफेसच ब्लॉक असेल तर याच्यामध्ये येणारा जो ऑक्सिजन आहे, याच्यामध्ये येणारा जो ऑक्सिजन ॲक्च्युली येतो मध्ये, इथे येणारा ऑक्सिजन आहे, तर तो कॅपिलरीज थ्रू एक्सचेंजेस होणार नाही, ठीक आहे. म्हणून आपल्याला आपले जे रेस्पिरेशन आहेत त्याला रेस्पिरेशन व्हायला त्रास व्हायला लागतो, ठीक आहे. ह्या गोष्टी आपण पुढे बोलूच, कारण ह्युमन रेस्पिरेशन सिस्टीम आपल्याकडे पूर्ण आहेच दिलेली, ठीक आहे. सो दॅट इट शूड हॅव, म्हणजे जो सरफेस आहे ॲक्च्युली कसा पाहिजे, ठीक आहे ना. तर रेस्पिरेटरी सरफेस शुड हॅव अ फॉलोइंग फीचर्स. कुठले फीचर्स आपल्याकडे पाहिजे नेमके, दॅट इज व्हॉट, इट शुड हॅव अ लार्जर सरफेस एरिया. म्हणजे त्याचा जो सरफेस एरिया पाहिजे तो कसा पाहिजे, लार्ज पाहिजे, बरोबर आहे ना. जेवढा जास्त चांगला सरफेस एरिया असेल, जेवढा लार्ज सरफेस एरिया असेल, तेवढं गॅसेस एक्सचेंजसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असेल, ठीक आहे. खूप चांगलं असेल, फायदेशीर असेल, म्हणजे इफिशियंट असेल. अगेन दॅट इट शुड हॅव अ थीन, कसा पाहिजे, थीन पाहिजे, ओके. हायली व्हॅस्क्युलर अँड परमिएबल पाहिजे. व्हॅस्क्युलर म्हणजे परमिएबल कसं माहिती का, की एकदम जास्त आपल्या जसं नसा आपल्या पूर्ण बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये पसरलेल्या असतात, जशा मुळा असतात झाडांच्या, ज्या पूर्ण जमिनीमध्ये पसरलेल्या असतात, तशा व्हॅस्क्युलर पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तसंच या व्हॅस्क्युलर पाहिजे. परमिएबल पाहिजे म्हणजे जाळीदार पाहिजे,
एकदम जाळीदार पाहिजे, जशी आपली जाळी असते, मेश असते, गाळणी असते, त्याच्यासारखा हा सरफेस पाहिजे. कसा पाहिजे? थिन पाहिजे, एकदम बारीक पाहिजे, व्हॅस्क्युलर पाहिजे, परमिएबल पाहिजे टू अलाउ द एक्सचेंज ऑफ द गॅसेस. म्हणजे एकदम इझिली काय होईल? गॅसेसचं एक्सचेंज होईल. इट शुड बी मॉइस्ट पाहिजे. कसा पाहिजे? एकदम ओलसर पाहिजे. सरफेस कसा पाहिजे आपल्याला? ओलसर पाहिजे. ठीक आहे. नाउ वी ट्राय टू डिस्कस अबाउट द गॅसेस एक्सचेंज इन द प्लांट. तर एक्झॅक्टली प्लांटमध्ये गॅसेस एक्सचेंज कसं होत असेल, तसंच आपल्याला ह्युमन बिंगमध्ये असेल किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असणारा, म्हणजे आपल्याला इथे बेसिकली ह्युमन बिंग अँड सम प्लांट्सबद्दल, ज्याच्यामध्ये रेस्पिरेशन जे होतं आहे, गॅसेस एक्सचेंज जे होतं आहे त्याच्याबद्दल शिकायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण काय करू, गॅसेस एक्सचेंज जो आहे प्लांटमध्ये कशा पद्धतीने होतो. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे छोटी छोटी झाडं आहेत, झुडपं जे जमिनीवर असतात. ठीक आहे. काही झाडांना फुलं येतात, काही झाडांना काही झाडं फुलझाडं आहेत किंवा फळझाडं आहेत. ठीक आहे. वरती म्हणजे इट इज द टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट, म्हणजे बेसिकली असे प्लांट्स ज्यांच्यावरती फुलं येतात. ठीक आहे. दॅट इज जे जमिनीवर असतात आपले. ठीक आहे ना. सो जे मी ॲक्वाटिक नाही म्हणत, जे पाण्यामध्ये नाहीत, आपण काय बोलतोय टेरेस्ट्रियल, जे जमिनीवरची झाडं बेसिकली असतात, प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये. सो टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत हॅज मेनी एअर स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ द स्टेम. म्हणजे असे जे टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये बघा, दॅट इज एअर स्पेस जर आपण म्हटला की ह्यांच्यामध्ये असणारी हवेचा स्पेस, म्हणजे हवा जी आहे त्याच्यामध्ये एक्सचेंज व्हायला पाहिजे. याच्यामध्ये बघा, दॅट इज द स्पेस बिटवीन कशामध्ये असतात बघा, स्पेस कुठे असतो, एअर स्पेस कुठे असतो की सेल ऑफ द स्टेम. ठीक आहे ना. जी स्टेम असते ना, आपण म्हणतो ना, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आपलं हे झाड आहे, जर हे झाड छोटंसं रोपटं आहे, तर रोपट्याच्या खाली आपल्याला माहिती ह्या मुळं असतात, रूट्स आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. ह्याच्यावरचं आपलं हे छोटंसं रोपटं जर असेल तर ह्याच्यावरती असणारे हे पानं, छोटी छोटी जी पानं आहेत, इथे येणारे जे छोटे पानं येतात त्याला, ठीक आहे, झाडाचे पानं असतील इथे, हे लिप्स आहेत. तर हा जो पोर्शन आपण म्हणतो याला स्टेम म्हणतो. ठीक आहे ना. मग एअर स्पेस नेमका कुठे कुठे असतो? दॅट इज द एअर स्पेस बिटवीन. ठीक आहे ना. सेल ऑफ द स्टेम असतो. ठीक आहे. खोड आपण त्याला म्हणतो. लीफ आहे, पानं आहेत, त्यांच्यामध्ये असतो. आणि रूट ज्या आपल्या मुळं आहेत. ठीक आहे. म्हणजे जमिनीमध्ये असणाऱ्या मुळांमध्ये पण काय होणार आहे? ऑक्सिजनची देवाणघेवाण होते. ठीक आहे. तसंच सेल्समध्ये, खोडांमध्ये होतं, पानांमध्ये पण काय होतं? गॅस एक्सचेंज होतो. दॅट इज वॉट टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट्स हॅज मेनी एअर स्पेस बिटवीन द सेल ऑफ द स्टेम असेल, लीफ असेल किंवा रूट असेल. ठीक आहे. सो दॅट द ऑक्सिजन डिफ्युजेस इन टू द एअर स्पेस थ्रू द स्टोमॅटा. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स डिफ्यूज आउट. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट इथे लक्षात ठेवा, हा इथे तुम्हाला ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, ठीक आहे, जे पान आहे आपलं दिसतं इथे, हे पान आपण घेतलेलं आहे, लीफ, दॅट इज व्हॉट. तर ह्या पानाच्या वरच्या भागावरती एक स्टोमॅटा नावाचा प्रकार, ठीक आहे ना, म्हणजे याच्यावरती छोटंसं छिद्र आपल्याला दिसायला भेटेल. दॅट इज व्हॉट अनविजिबल असतं, सहसा उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. ठीक आहे. हा स्टोमॅटल पोर म्हटला जातो इथे. हे काय म्हटलं जातो? स्टोमॅटल पोर. अँड थ्रू दिस स्टोमॅटल पोर इथून काय होतं? जे आपला जो गॅस आहे तो एक्सचेंज होतो. म्हणजे बेसिकली हा सरफेस आहे आपला. काय? हा सरफेस. दॅट इज व्हॉट द रेस्पिरेटरी सरफेस आपण त्याला म्हणू शकतो. सो ऑक्सिजन डिफ्यूज इन टू द एअर, म्हणजे हवेमधला जो ऑक्सिजन आहे दॅट विल बी डिफ्यूज इन टू द एअर स्पेस थ्रू द स्टोमॅटा. कुठून मध्ये एंटर करतो हा झाडामध्ये? स्टोमॅटा थ्रू एंटर करतो. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स आर डिफ्यूज आउट. म्हणजे ह्या स्टोमॅटा थ्रू जे जे पाणी आहे, तुम्ही कधी बघितलं असेल ना की सकाळी सकाळी झाडांवरती दवबिंदू यायला लागलेत, तर असे दवबिंदू कुठून येत असतील बरं? बेसिकली स्टोमॅटा थ्रूच असे दवबिंदू फॉर्म होतात. ठीक आहे ना. एकदम स्पेरिकल दिसतो, सरफेस टेन्शन फिजिक्स. ठीक आहे ना. सो कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स आर डिफ्यूज आउट. म्हणजे इथून हे जे वॉटर वेपर्स आहेत ते बाहेर निघतात. कार्बन डायऑक्साईड पण इथून बाहेर निघतो तुमचा. ठीक आहे. पण हा कधी? जर रात्रीचा वेळ असेल त्या केसमध्ये. ठीक आहे ना. रात्री म्हणजे इथून ऑक्सिजन घेतला जाईल. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईडला बाहेर सोडलं जाईल. अँड वॉटर व्हेपर जे आहेत, म्हणजे मॉइश्चर जे असतं, झाडावरती येणारे दवबिंदू आहेत, गवतावरती येणारे दवबिंदू आहेत, दॅट इज वॉट द कम्स आउट थ्रू दिस स्टोमॅटा. ओके. आणि दिवसाच्या वेळेसची मग गोष्ट थोडीशी वेगळी होऊन जाते. कार्बन डायऑक्साईड घेतला तो ऑक्सिजन सोडला जातो. ठीक आहे ना. आणि हे जे पाणी आहे तेव्हा पण येत असेल बाहेर, बट इट इज नॉट शोन अस, कारण गरम जो ऊन असतं, उन्हामुळे हे आपल्याला सहसा दिसत नाही. पण रात्रीच्या वेळेस हे विजिबल होऊन जातं आपल्याला. सकाळी हे दवबिंदू आपल्याला दिसायला भेटतात. आणि जसं जसं ऊन वाढत जातं तसं तसं ते दवबिंदू पण काय होत जातात आपले, जे पानांवरती पडलेले मोती आहेत ते पण काय होतात? इनविजिबल होऊन जातात, आपले पाण्यामध्ये वेपराईज होऊन जातात. सो इन द एरेटेड सॉईल, म्हणजे जी आपली जी माती आहे, ॲक्च्युली मातीमध्ये असणारी हवा खेळती असते ना, भुसभुशीत माती आपण म्हणतो. ठीक आहे. सो एरेटेड सॉईल आहे,
म्हणजे ज्याच्यामध्ये हवा पण आहे आणि अशी थोडीशी भुसभुशीत सॉईल आपल्याकडे आहे, दॅट इज एरेटेड सॉईल आपण त्याला म्हणतो. दॅट इज द ऑक्सिजन डिझॉल्व इन द फिल्म ऑफ द मॉइश्चर, ठीक आहे ना. म्हणजे जे मॉइश्चर आहे, पाण्याचं जे काही प्रमाण आहे आणि जी हवा आहे आणि जी मॉइश्चराईज जे एरेटेड सॉईल आहे त्याच्यामध्ये काय आहे, दॅट इज फिल्म ऑफ द मॉइश्चर अँड द वॉटर अराउंड द रूट्स टिश्यूज अँड एंटर इन टू द डिफ्युजन. म्हणजे डिफ्युजन थ्रू काय होणार आहे, जे ऑक्सिजन आहे, पाणी आहे आणि जे काही मिनरल्स असतील ते थ्रू काय होतात, त्या मुळां थ्रू वरती खेचले जातात. म्हणजे त्याच्या थ्रू पण रेस्पिरेशन व्हायला लागतं, सरफेस पण बनतो. म्हणजे रूट्सवरती पण एक सरफेस तयार होऊन जातो, रेस्पिरेटरी सरफेस. अगेन दॅट द उडी फ्लावरिंग प्लांट्स, म्हणजे ट्रीज असतील किंवा श्रब्स असतील, म्हणजे झाडं झुडपं आपण जे म्हणतो त्यांना, जे उडी फ्लावर्स आपण म्हणतो, हॅव अ एक्सटर्नल इम्प्रिव्हियस बार्क त्याला म्हटलं होतं. हेअर द गॅसेस एक्सचेंज ऑकर्स थ्रू द स्मॉल स्पोर इन द स्टेम सरफेस कॉल्ड द लॅन्टिकल्स म्हटलं होतं. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं ह्या शब्दाचा, म्हणजे जे उडी प्लांट्स आपण म्हणतोय, जसे ट्रीज किंवा श्रब्स आपण त्यांना म्हणतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर असं बघितलं असेल, हा बघा, हा बार्क तुम्हाला दिसायला भेटतो इथे, इथे डायग्राम दिसते तुम्हाला ह्या पद्धतीने. दॅट इज वॉट द बार्क इज हिअर, ठीक आहे. आणि इथे लॅन्टिकल्स आहेत. आता हे लॅन्टिकल्स कसे बघा, दॅट इज द गॅसेस एक्सचेंजसाठी ऑकर्स थ्रू द स्मॉल स्पोर्स. म्हणजे हे जे लॅन्टिकल्स आहेत हे स्मॉल स्पोर्स असतील, बारीक बारीक छिद्र आपल्याला याच्यामध्ये दिसायला भेटतात. म्हणजे जे लाकडासारखे उडी प्लांट्स आहेत, ठीक आहे, फ्लावरिंग प्लांट्स आपण त्यांना म्हणतो. तर ह्याच्यावरती हे जे स्टेम तुम्हाला दिसतंय ह्याच्यावरती छोटे छोटे छिद्रे असतात, ठीक आहे ना, स्मॉल स्पोर इन द स्टेम सरफेस, सो कॉल्ड अ लॅन्टिकल्स. आणि ह्या लॅन्टिकल्स थ्रू काय होतं, हा सरफेस तयार होऊन जातो अँड दॅट सरफेस विल बी एक्सचेंज अ गॅसेस. ह्या थ्रू काय करतो, हे जे स्टेम्स आहेत किंवा आपले जे प्लांट्स आहेत ते काय करतात, गॅसेसला एक्सचेंज करतात. अँड नाव दॅट इज द रेस्पिरेशन इन द ॲनिमल्स. आता ॲनिमल्सबद्दल जर आपण म्हटलं की ह्यांच्यामध्ये येणारं रेस्पिरेशन, आपण प्लांट्सबद्दल रेस्पिरेशन शिकलो, ठीक आहे. सो गॅसेस एक्सचेंज इन द प्लांट्स. नाव रेस्पिरेशन इन द ॲनिमल्स एक्झॅक्टली काय असतं. सो कम्पेअर विथ द प्लांट्स अँड ॲनिमल्स, बरोबर आहे ना. म्हणजे जर मी प्लांटला ॲनिमल्स थ्रू कम्पेअर केलं तर आपल्याला व्हरायटी दिसते, बरोबर आहे ना. दॅट इज शोज अ वाईड व्हरायटी ऑफ द रेस्पिरेशन सर्फेसेस ऑर ऑर्गन्स. म्हणजे प्लांट्समध्ये एवढी व्हरायटी नाही दिसत रेस्पिरेटरी सर्फेसची, ठीक आहे ना. रेस्पिरेटरी सर्फेस किती व्हरायटी आपल्याला दिसते, एवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथे व्हरायटी दिसत नाही. स्टेम असेल, लॅन्टिकल्स असतील, स्पोर्स असतील किंवा उडी फ्लावर्स असतील किंवा पानं असतील, मुळा असतील किंवा स्टेम असेल, ठीक आहे ना. ह्या सगळ्यां थ्रू रेस्पिरेटरी सरफेस बनतो. पण ॲनिमल्सचं तसं नाही. ॲनिमल्समध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये व्हरायटी आहे. यांच्यामध्ये होणारे रेस्पिरेशन जे वेगवेगळ्या पद्धतीने रेस्पिरेशन थ्रू वेगवेगळ्या ऑर्गन्सचा यूज होतो, ठीक आहे ना. सो व्हरायटी ऑफ द रेस्पिरेटरी सर्फेसेस म्हणजे वेगवेगळे ऑर्गन्स आपल्याला दिसतात रेस्पिरेशनसाठी, ठीक आहे ना. प्रत्येक ॲनिमलमध्ये वेगवेगळा सरफेस आपल्याला दिसायला भेटतो, ठीक आहे. देअर इज अन टेबल वेअर वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड सम ॲनिमल्स. जे ॲनिमल्स काय आहेत त्यांचं रेस्पिरेशन दाखवतात आणि ते कुठे राहतात नेमके, ठीक आहे. देअर इज द रेस्पिरेटरी सर्फेसेस डिफर इन द व्हेरियस ॲनिमल्स. म्हणजे प्रत्येक ॲनिमलमध्ये, वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये वेगवेगळा रेस्पिरेटरी ऑर्गन आपल्याला दिसायला भेटेल. म्हणजे व्हरायटी दिसायला भेटेल, सरफेसमध्ये डिफरन्स आपल्याला दिसायला भेटेल. आता हा टेबल जरा बघा. या टेबलमध्ये यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. इथे ऑर्गॅनिझम दिले होते, म्हणजे कुठले कुठले आहेत जे रेस्पिरेशन करणार आहेत, जे ॲनिमल्स आपण म्हणतो, ऑर्गॅनिझम आपण त्यांना म्हणतो. हॅबिटेट कुठे राहतात नेमके आणि रेस्पिरेटरी सरफेस कुठला आहे त्यांचा, त्याला आपल्याला इथे बघायचं आहे, ठीक आहे. सो प्रोटेस्टेज जर आपण बघितले, स्पॉन्जीस बघितले, और कोएलेंट्रीज जर आपण बघितले, तर हे पाण्यामधले सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. कुठे राहतात हे कुठले आहेत नेमके, हे पाण्यामधले आहेत, ठीक आहे. हे पाण्यामध्ये आपल्याला सापडतात. स्पॉन्जीस वगैरे जर आपण बघितलं, कोलेंट्रीज जर आपण बघितलं, तर हे पाण्यामध्ये राहणार आहेत, ॲक्वाटिक आहेत. तर यांचे जे रेस्पिरेशन होतं दॅट इज वॉट द प्लाझ्मा मेम्ब्रॅन असते यांच्यामध्ये. काय असते यांच्यामध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रॅन. अँड थ्रू दॅट प्लाझ्मा मेम्ब्रॅन दे आर रेस्पिरेट, ठीक आहे. काय करतात ते, रेस्पिरेशन करतात. अँड सेकंडरीली फ्लॅट वॉर्म, म्हणजे पट्टीसारखा दिसणारा एकदम फ्लॅट असतो, सपाट, आपण त्याला म्हणतो फ्लॅट वॉर्म आहे. प्लनेरिया आहे, ॲनालिडाज आहेत, अर्थवॉर्म्स असतील, नेरीज असतील, लीच जर असेल, ठीक आहे. ॲम्फिबियन जर आपण बघितलं, फ्रॉग तुम्ही बघितलं असेल ना, जमिनीवर पण श्वास घेऊ शकतो आणि काही जे आहेत ते पाण्यामध्ये पण श्वास घेतात. तर असे जे आहेत ते ॲक्वाटिक और सेमी ॲक्वाटिक आहेत. काही जमिनीवर पण असतात
किंवा काही जे आहेत ते पाण्यामध्ये पण असू शकतात आणि काही दोघींमध्ये राहू शकतात, ठीक आहे ना. म्हणजे असे सेमी ॲक्वाटिक आपण त्यांना म्हणतो. सो यांच्यामध्ये पण जे रेस्पिरेशन होतं सेमी म्हणजे याच्यामध्ये पण प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसते जे पाण्यामध्ये आहेत बेसिकली. जनरली बॉडी सरफेस थ्रू म्हणजे मॉइस्ट जी स्किन असते. आपण जर बेडकाचं उदाहरण घेतलं तर बेडूक जे रेस्पिरेशन करतं त्याच्या स्किन थ्रू करतं. म्हणजे त्याच्यावरची जी स्किन आहे त्याची जी त्वचा आहे त्वचे थ्रू तो काय करतो रेस्पिरेशन करतो. तसंच इन्सेक्ट छोटे छोटे जे इन्सेक्ट असतात आपले फ्लीज वगैरे आहेत छोटे छोटे इन्सेक्ट आपण म्हणतो. टेरेस्ट्रियल इन्सेक्टचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये ट्रकियल असतं, ट्यूब्स असतात बेसिकली छोटे छोटे ट्रकियल ट्यूब्स अँड स्पायरेकल्स असतात. त्या स्पायरेकल्स थ्रू हे काय करतात इन्सेक्ट रेस्पिरेशन करतात. तसंच आपण जर पुढे गेलो तर आर्केआइड्स लाईक्स म्हणजे स्पायडर असेल किंवा स्कॉर्पियन्स असेल म्हणजे जर विंचू वगैरे आपण बघितलं किंवा आपण आपले जे हे असतात स्पायडर्स असतात यांचा जर आपण विचार केला तर हे टेरेस्ट्रियलचा जर विचार घेतला तर बुक लंग्स असतात यांच्यामध्ये. काय असतं त्यांच्यामध्ये बुक लंग्स. तसंच लाईम्स जर आपण बघितलं लिम्युल्स तर लिम्युल्स म्हणजे आर्थोपोडा, ठीक आहे ना, ज्यांच्या म्हणजे पायावरती बेसिकली काट्यांसारखा प्रकार येतो, फोडांसारखे प्रकार येतात, आर्थोपोडा त्यांना म्हटलं होतं, जे पाण्यामध्ये राहतात. आपण बघितलं तर पॉन्डचा एक एक भाग असतो, ठीक आहे. छोटासा जे माशांसारखा प्रकार आपण तुम्ही बघितला असेल. बऱ्याच काही गोष्टी त्यांना म्हटलं होतं त्यांच्यामध्ये पण बुक लंग्स असतात आपल्याला दिसायला भेटतात. ॲम्फिबियन्स आहेत म्हणजे टॅडपोड्स त्यांना म्हटलं होतं. फ्रॉग जो आहे सॅलॅमेंडर्स असतील म्हणजे जर आपण बघितलं मगर वगैरे सारखे हे जे प्रकार आहेत सॅलॅमेंडर्स आणि अन्वेज जर असतील हे पाण्यामध्ये राहणारे जर आपण बघितलं तर एक्सटर्नल गिल्स त्यांच्यावरती असतात. मासे बघितलं आपण फिश ॲक्वाटिक इंटरनल गिल्स त्यांच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटून जातात. तसंच रेस्पिरेटरी बर्ड्स जर असतील, ठीक आहे, बर्ड्स असतील किंवा मॅमल्स असतील, रेप्टाईल्स असतील, साप सरपटणारे वगैरे. टेरेस्ट्रियल जर आपण बघितलं जमिनीवरती त्यांच्यामध्ये लंग्स असतात बेसिकली. टर्टल्स जर बघितलं टर्टल्स म्हणजे कासव वगैरे तर अंडर वॉटर राहणारे क्लोका नावाची कन्सेप्ट त्यांच्यामध्ये रेस्पिरेशनसाठी अवेलेबल असते. तर ह्याच्यामध्ये सगळी व्हरायटी आहे, नीट लक्षात घेऊन घ्या, एकदा परत वाचून घ्या, ठीक आहे, आणि व्हिडिओ रिवाइंड करून जरी बघितलं तरी पण चालून जाईल, ठीक आहे. सो दिस इज वॉट द रेस्पिरेशन इन द ॲनिमल्स. नाऊ वी ट्राय टू डिस्कस अबाउट द रेस्पिरेशन इन द ह्युमन. म्हणजे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम नेमकी कशी आहे याच्याबद्दल आपल्याला डिटेल पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. पण आपल्याला जस्ट इंट्रोडक्शन करून घ्यायचं की नेमकं ह्युमन रेस्पिरेशन नेमकं काय आहे आणि कुठल्या पद्धतीने हे काम करतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला जस्ट इंट्रोडक्शन घेऊन घ्यायचं आहे अँड दॅन वी ट्राय टू डिस्कस इन आवर नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर बघा दॅट इज द रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहेत ब्रिंग अबाउट द म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी आहेत बघा. इन्स्पिरेशन असेल, एक्सपिरेशन असेल आणि एक्सचेंज असेल, गॅसियस एक्सचेंज. म्हणजे बघा इन्स्पिरेशन म्हणजे ज्या वेळेस गॅसला एक्सचेंज घेतला होता म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल हवा जे आहे ते आपण आपल्या लंग्समध्ये टाकतो, इन्स्पिरेशन आहे. एक्सपिरेशन म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो आणि एक्सचेंज म्हणजे जो ऑक्सिजन आपण घेतलेला आहे त्याला अल्व्होलाईजमध्ये एक्सचेंज करण्याची कन्सेप्ट. अशा 3 भागांमध्ये काय आपला जो लंग्स आहे तो गॅसेस एक्सचेंजला करतो. म्हणजे दॅट इज द रेस्पिरेटरी सिस्टीम ब्रिंग अबाउट द इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन अँड द एक्सचेंज ऑफ द गॅसेस, ठीक आहे, इन द लंग्स. सो दीज आर देन ट्रान्सपोर्टेड बाय द ब्लड. म्हणजे हे जे गॅस आहेत कोण ट्रान्सपोर्ट करतं, आपले जे आहेत RBC असेल किंवा WBC असेल हे काय करतात, RBC सेलच ट्रान्सफर करतात. यांचा वेगवेगळा कलर पण बनतो, तो पण आपल्याला काय करायचं ह्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये बोलायचं आहे. बघा तर दीज आर द ट्रान्सपोर्टेड म्हणजे हे जे गॅस आहेत याला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, एका जागेवरून म्हणजे प्रत्येक सेलपर्यंत पाठवण्याचं काम ब्लड करतं, RBC आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. सो दॅट रेड ब्लड कार्पोस्क्युल्स आपण त्याला म्हटलं होतं. सो दीज आर द ट्रान्सपोर्टेड बाय द ब्लड फ्रॉम द लंग्स टू द डिफरंट टिश्यूज, ठीक आहे. प्रत्येक टिश्यूपर्यंत वेगवेगळ्या टिश्यूपर्यंत पाठवण्याचं काम कोण करतं, ब्लड करतं. लंग्सपासून घेऊन जायचं अँड पार्ट ऑफ द बॉडीज प्रत्येक पार्टपर्यंत हे पोचवलं जातं, ठीक आहे. टिश्यूजपर्यंत असेल, सेल्सपर्यंत असेल. सो दॅट द रेस्पिरेटरी सिस्टीम अँड द डिवायडेड म्हणजे ही जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे विच कॅन बी डिवायडेड इंटू अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम. 3 भागांमध्ये असेल मला वाटतं हे अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, ठीक आहे. हॅव्हिंग एक्सटर्नल नर्व्स म्हणजे अप्पर रेस्पिरेटरीमध्ये काय येतं, एक्सटर्नल नर्व्स आहेत. नेझल कॅव्हिटी आहे आपले जे नोजपासून येतं नाकापासून. इंटरनल नेर्स असतात. नेसोफॅरॅन्क्स असतो नाकापासून जो मधला भाग येतो. नोज आहे, थ्रोट्स आहेत अँड असोसिएटेड स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे सगळं अप्पर आहे म्हणजे अप्पर डिवायडेड इंटू अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम ज्याच्यामध्ये हा भाग येतो. अँड द लोअर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ज्याच्यामध्ये बघा
लॅरेंक्स असतो, ट्रॅकिया असतो, ब्रोंकायज अँड ब्रोंकायलिस असतो अँड लंग्स असतात. हे सगळे भाग तुम्हाला याच्यामध्ये दिसून जातील. इथे बघा दिसत आहेत हे सगळं. नेझल कॅव्हिटी तुम्हाला दिसते. हा भाग जो आहे नोझल कॅव्हिटी म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, नेझल कॅव्हिटी आपण त्याला म्हणतो बेसिकली. ठीक आहे, अँड दॅन नॉस्ट्रिल आपण दिसतो. हा जो आपला नाकांचा भाग आहे, दोघं जे नाकाचे भाग आहेत त्याला नॉस्ट्रिल म्हटलं जातं. हा फॅरेंक्सचा भाग आहे बघा एवढा, फॅरेंक्स म्हटलं जातं एवढा. माउथ आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, जे काही जेवण तुम्ही करतात. लॅरेंक्सचा हा भाग बघा इथे आहे. इथून आपला व्होकल कॉर्ड पण असते बघा, जिथून व्होकल कॉर्ड काय करते आपली ह्या पद्धतीने असते, अशी मध्ये असते, इथे असते गळ्यामध्ये. तुम्हाला इथे कधी बाहेर इथे हा थोडासा उंच ओट्यासारखा भाग दिसला असेल, इथे कधी हात लावून बघा. देअर इज दॅन अ प्रोडक्शन ऑफ द, जिथून आपला साऊंड प्रोड्यूस होतं, म्हणजे व्हायब्रेशन तिथून प्रोड्यूस होतात. ट्रकियाचा भाग बघा, हा एवढा ट्रकियाचा भाग तुम्हाला इथे दिसतोय. लेफ्ट लंग आहे हा पूर्ण बघा. इथे असणाऱ्या रिप्स आहेत, माहितीच सगळ्यांना रिप्स. ठीक आहे ना, बरगड्या म्हटलं आता काही केसमध्ये. ठीक आहे, रिप्स. इथे म्हटलं आता ट्रकिया हा दिसतोय तुम्हाला, ट्रकियाचा भाग आहे. हा बघा राईट मेन ब्रॉन्कीज हा भाग आहे, दिसतोय तुम्हाला. हा एवढा पोर्शन राईट मेन ब्रॉन्कीजचा भाग आहे. राईट लंग आपल्याला दिसतो इथे, राईट लंग्स. आणि याच्या पुढे जर आपण हा इथून पुढचा भाग बघितला तर इथे आपलं हे असतात. ठीक आहे, ट्रकिया ॲल्व्होलाइज म्हटलं होतं, काय म्हटलं होतं ॲल्व्होलाइज. आता हा इथे जो पोर्शन येतो असा, हा डायफ्राम. आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो देतो त्यावेळेस त्याची पोझिशन चेंज होत राहते. ठीक आहे ना, ऑक्सिजन घेताना किंवा देताना हा कमी जास्त होत राहतो. ह्या पद्धतीने काय होतो, कॉम्प्रेस किंवा एक्सपांड होतो. ठीक आहे, कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शनचं काम इथे होतं बघा. हा ॲल्व्होलाइजचा भाग आहे. ह्या पद्धतीने जर आपण बघितलं तर इथला जो शेवटचा पोर्शन तुम्हाला दिसतोय ह्या भागातला. ठीक आहे, दिस इज द सच काइंड ऑफ अ पोर्शन. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की जर बघा इथून जर तुमचा हा आहे, जर तुम्हाला निमोनिया झाला तर ह्या ॲल्व्होलाइज सगळ्या ब्लॉक होऊन जातील. आणि ह्या ॲल्व्होलाइजवरती जर नीट बघितलं तुम्ही तर इकडच्या भागामध्ये दिसाल एअर सॅक असते, हवेची पिशवी म्हटलं जातं याला. एअर सॅक, ब्लड कॅपिलरीज याच्यावरती दिसतात. ह्या दिसत आहेत, ह्या सगळ्या ह्या कॅपिलरीज आहेत. ह्यांच्यावरती पसरलेल्या कॅपिलरीज दिसतात तुम्हाला, सगळं जाळं आहे. आपण जे म्हटलं ना वॅस्क्युलर परमिएबल असायला पाहिजे, थीन पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी बघा याच्यामध्ये येतात. आता सपोज की याच्या थ्रू म्हणजे इथून ह्याच्यामध्ये जर कोविड वगैरे झाला असेल किंवा आपण म्हटलं निमोनिया झाला असेल, निमोनियाचा जे एक प्रकार म्हणून कोविडला ओळखलं जातं तसं आपण जर म्हटलं तर. ठीक आहे, तर ह्यांच्यामध्ये बेसिकली जर आपण बघितलं तर हे सगळं ब्लॉक करून देईल इथून. ठीक आहे, ह्याला काय करेल, हे ब्लॉक करेल. आणि यांच्यामध्ये होणारं जे ऑक्सिजन आहे ह्या कॅपिलरीला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड घ्यायचा आणि द्यायचा आहे. पण जर हेच ब्लॉक असेल, जो ऑक्सिजनच देणार नाही, तर काय होणार आहे, काही वेळेपर्यंत पूर्ण लंग्स डॅमेज होऊन जाईल. ऑक्सिजनचा पर्सेंटेज तुम्ही म्हणतात ना ऑक्सिजन लेवल चेक करायची, तर यांच्यामध्ये किती ऑक्सिजनची देवाणघेवाण होते तर ती ऑक्सिजन लेवल तुम्ही चेक करू शकतात. तर हा कन्सेप्ट आहे ॲक्च्युली. तर जर हा इथे एक्सचेंजेस होत नसेल तर ह्युमन बिंगचं काय होईल याचा तुम्ही स्वतः विचार करू शकता. सध्या कोविडमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत, समजत आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे दॅट इज ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल काय करायचं आपल्याला पूर्ण लेक्चरमध्ये बोलायचं आहे, ह्या चॅप्टरमध्ये बोलायचं आहे. जर तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी जर समजल्या असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. अँड प्लीज यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अँड द लास्ट रिक्वेस्ट, ज्यांनी लेक्चरला पूर्ण बघितलं त्यांचा मनापासून मी आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.